नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींना मी जुलै 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामं जी आहेत ती या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात म्हणजे पूर्वार्धात उरकून घ्या. कारण अनुकूल कालावधी या दिवसामध्ये त्यांना दिसून येतो आहे. याचा अर्थ असा नाही आहे की नंतर काही होणार नाही आहे, पण त्याचा वेग जो आहे तो पहिल्या पंधरवड्यात जास्त असेल आणि यशाची खात्री त्यावेळेस जास्त दिसून येते. म्हणून आपला कटाक्ष असू द्या की जास्तीत जास्त कामं पहिल्या पंधरवड्यात आपली पूर्ण करून घ्या. प्रकृतीच्या बाबतीत जर विचार केला तर या महिन्यामध्ये विशेष करून सर्दी, खोकला किंवा सीझन बदलल्यामुळे होणारा त्रास या महिन्यात तुम्हाला होऊ शकतो. अचानक सुरू झालेला किंवा वाढलेला पाऊस किंवा सतत असणारा पाऊस, यामध्ये भिजणे किंवा अन्य काही गोष्टी याचा तुम्हाला या महिन्यात त्रास होऊ शकतो आणि हा त्रास 3 ते 4 दिवस सलगपणे तुम्हाला राहू शकतो. तर शक्यतो या गोष्टी टाळा, म्हणजे तुम्हाला किरकोळ आजार जे आहेत असे वेळ घालवणारे ते तुमचे निघून जातील. कारण नेमक्या ह्या महिन्यात जर तुमच्या महत्त्वाच्या काही गोष्टी असल्या तर त्या सगळ्या पुढे जातील. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू शकतो की या महिन्यामध्ये जे नोकरी धंदा करणारे जे व्यक्ती आहेत, स्वतःचा उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत, त्यांनी प्रत्येक गोष्ट कटाक्षाने त्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण काही संधी अशा तुम्हाला येतील की त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल आणि त्या वेळेत तुम्हाला त्या कराव्या लागतील. वेळेनुसार वेळेत घडवणारे जे गोष्टी आहेत घडणाऱ्या त्याच वेळेत कराव्या लागतील. थोडा उशीर केला तर त्याचा परिणाम वेगळा दिसून येईल. तर या गोष्टी तुम्ही वेळेत करण्याचा प्रयत्न करा. उद्योगधंद्याच्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील. नवीन ओळखीतून तुम्हाला काही व्यवसाय वाढेल तुमचा. काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या महिन्यात येऊ शकते आपल्या ओळखीतून आणि आपल्या व्यवहारातून. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे नोकरी करणारे लोक आहेत, ज्यांचं आवक जे आहे, इन्कम जे पूर्णतः नोकरीवर अवलंबून आहे, त्यांना या महिन्यामध्ये कामामध्ये व्यस्तता त्यांची जास्त दिसून येते. खूप विश्वास त्यांच्यावर टाकला जाईल आणि महत्त्वाची कामं त्यांना दिली जातील. त्याच्यातून त्याची वाहवा तर होईलच, पण त्यांना प्रमोशनसाठी किंवा पगारवाढीसाठी त्यांची नावं जी आहेत ती वरिष्ठांकडे दिली जातील. वाडवडिलांची प्रॉपर्टी किंवा अन्य काही असं जर त्यांचे ॲसेट्स असतील तर ते या महिन्यात आपण विकून पैसे मिळवू शकता किंवा तो पैसा आपल्या FD किंवा अन्य ठिकाणी आपण ठेवू शकता. त्याचप्रमाणे जे लघुउद्योजक आहेत की जे हातावर त्यांचा पोट आहे, त्यांनीसुद्धा या महिन्यामध्ये ज्या प्रमाणात कामाची संधी येईल त्याप्रमाणे काम पूर्ण करून घ्या. हे कामात थांबून ठेवा, मोठं काम आलं तर त्याची प्रतीक्षा करा, अशी पॉलिसी या महिन्यात आपण ठेवू नका. जे काम येईल ते स्वीकारा आणि करत जा. कामाची कमतरता तुम्हाला कधीच पडणार नाही. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कोर्ट कचेरीच्या बाबतीत आपण अजिबात गुंतू नका. कारण त्याचा काही निर्णय लागणार नाही आणि उगाचच तुमच्या विरोधात वातावरण तयार होईल आणि त्यामध्ये कटुता आपल्या संबंधामध्ये येऊ शकते. म्हणून कोर्ट कचेरी या महिन्यात टाळण्याचा तुमचा प्रयत्न असू द्या. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, जी शिक्षण घेत आहेत किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या पुढील परीक्षासाठीचा जो अभ्यास आहे तो सुरू करा. कारण काही गोष्टी अगोदरपासून आपण सुरू कराव्या लागतात, तर त्या अभ्यासाला आपण शुभारंभ या महिन्यात करायला हरकत नाही की जेणेकरून असं प्लॅन करा की पुढच्या 3 महिन्यात आपल्या टर्मचा अभ्यास आपला पूर्ण होईल. तर या महिन्यात हे नियोजन आपण करा, असा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. जे परदेश गमनासाठी जे प्रयत्न करतात, जे विद्यार्थी, त्यांनी या महिन्यात जोरात कामाला लागा.
आपलं पेपरवर्क जे आहे, डॉक्युमेंटेशन सादर करणं, स्कॅन करून पाठवणं, युनिव्हर्सिटीकडे पाठवणं, या गोष्टी आता या महिन्यात ताबडतोब पूर्ण करून घ्या. त्यासाठी वेळ लावू नका. कौटुंबिक कारणाने थोडंसं वादविवादाचे प्रसंग आपल्या घरात निर्माण होतील असं दिसून येते, पण ते केवळ गैरसमजातून होतील असंही दिसून येते. तर नेमका गैरसमज कोणाचा आणि काय मुद्द्यावर झाला आहे हे लक्ष घालून आपण दूर करा, म्हणजे यातून खूप काही मोठं वाईट असं घडणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येतं. जे पतिपत्नी आहेत की जे आपल्या भविष्यासाठी काही प्लॅनिंग करू इच्छितात, त्यांनी समोपचाराने निर्णय घ्या, कारण एकवाक्यता होण्याची शक्यता या महिन्यात कमी दिसून येते. म्हणजे दोघांचे दोन विचार जर असतील तर एकवाक्यता होणार नाही, आणि जर जॉईंट डिसिजन घ्यायचं आहे तर एकवाक्यता ही असायलाच हवी. तर ती एकवाक्यता या महिन्यात दिसून येत नाही आहे, पण संवाद हा सुरू करायलाच हवा. म्हणून या महिन्यात आपण तो संवाद सुरू करा आणि आपले महत्त्वाचे निर्णय, घर खरेदी असो किंवा अन्य काही मौल्यवान खरेदी असो, तर ते या प्रसंगी आपण या महिन्यात गोष्टी बोलायला सुरू करा. मित्रपरिवार, भावंड यांच्याकडून आपल्याला विशेष साथ या महिन्यात मिळणार नाही. केवळ आश्वासनं मिळू शकतात, पण अवलंबून राहण्याचा हा महिना असा नाही आहे. त्यामुळे बेतासबात एवढे संबंध ठेवा, त्यांना नाराज करू नका, हो म्हणा आणि आपले संबंध पुढे चालू ठेवा. उत्पन्न या महिन्यात जे आहे ते सिंहराशीच्या व्यक्तींना पुरेसं असणार आहे. त्यात कमतरता किंवा कमी काहीच होणार नाही आहे, पण जे आहे ते उत्पन्न जे आहे ते योग्य वेळेत आपल्यापर्यंत पोहोचतं आहे की नाही याची खात्री करून घ्या. फाजील आत्मविश्वास जो आहे तो उत्तरार्धात तुम्हाला कुठेतरी त्रासदायक होऊ शकतो किंवा तोंडघशी पाडू शकतो. हाही एक विचार आपल्या डोक्यात कायम असू नये, कारण उत्तरार्धात ज्या गोष्टी तुम्हाला सपोर्टिव्ह नाही आहेत त्या कारणाने तुम्हाला तोंडघशी पडण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे काही निर्णय तुमचे चुकीचे ठरू शकतात आणि त्याबद्दल आपल्याला पश्चाताप करायची वेळ येईल. म्हणून उत्तरार्धामध्ये या गोष्टींपासून आपण खूप सावध राहा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कलाक्षेत्रात जी मंडळी आहेत त्यांना हा महिना चांगला आहे असं मी म्हणेन. काही ठिकाणी गौरवोद्गार किंवा प्रशस्तीपत्रक, प्रशंसा असं यांना या सिंहराशीच्या व्यक्तींना कलाक्षेत्रातील मिळू शकतं असं या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम सल्ला देतो. आपण करीत असलेल्या आध्यात्मिक आपली जी काही प्रगती आहे ती प्रगती साध्य करण्यासाठी आपण थोडे जास्त प्रयत्न करा, कारण त्याने मनःशांती मिळते आणि त्या मनःशांतीची तुम्हाला उत्तरार्धामध्ये गरज आहे. म्हणून सिंहराशीच्या व्यक्तींनी या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम रोज वाचावं. जे आपल्या श्रद्धा चॅनलवर उपलब्ध आहे ते वाचन तुम्ही रोज करावं, म्हणजे जे काही असे छोटे मोठे प्रसंग आहेत ते दूर होतील आणि हा महिना तुमचा आनंदाचा जाईल. हे होतं सिंहराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.